नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तू मिळावी अशी भाग 22. पहिला दरवाजा उघडून आत आल्यावर अजून एक मोठा दरवाजा होता. त्यावर विचित्र नक्षीकाम केलं होतं. लाल काहीतरी लावलं होतं. सगळ्यांनी मिळून तो दरवाजा ढकलला आणि आत जे दिसलं ते बघून एकूण एक सगळ्यांचे पाय कापायला लागले. आत पूर्ण काळोख होता. मधोमध फक्त हवनकुंड पेटला होता आणि सुकृती काहीतरी विचित्र कपडे घालून मंत्र बोलत होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते. अंगावर काटा येणारं दृश्य होतं ते. घाबरतच सगळ्यांनी आत पाऊल ठेवलं तर जाणवलं बाहेरच्या पेक्षा आतमध्ये खूप थंड हवा होती. थोडं पुढे चालत आल्यावर त्यांना एका बाजूला बेशुद्ध पडलेली शालिनी दिसली. शालिनी, अभि धावतच गेला. शालिनी, वेकअप, तो तिला हलवत होता पण काहीच रिस्पॉन्स नव्हता. अभि, आपल्याला लवकरात लवकर मृण्मयीला घेऊन मंदिरात गेलं पाहिजे, क्विक. विक्रमने त्याला हलवलं आणि अभिने मागे डोळे बंद करून मंत्र म्हणणाऱ्या सुकृतीकडे बघितलं. ती आपणच येणार तिथे. तिची ही पूजा पूर्ण होण्याआधी मृण्मयीला इथून न्यायला हवं, विक्रम बोलला. अभिने शालिनीला उचलून घेतलं. त्याच्यासोबत आत आलेली सगळी माणसं बाहेर पडली. पटापट पावलं उचलत ती मंदिराकडे निघाली. शालिनीचे श्वास कमी होत होते. 15 मिनिटात ते मंदिराकडे पोहोचले. इथे झोपवा तिला, पंडितजींनी समोरच्या रिकाम्या जागेकडे इशारा केला. अभिने शालिनीला तिथे ठेवलं. बाजूला काही अंतर सोडून सगळे गावकरी घोळका करून उभे होते. पंडितजींनी मंत्रोपचार करायला सुरुवात केली. नंतर तिच्या डोक्यावर अंगारा लावला. ते शेवटचा मंत्र म्हणायला जात होते की अचानक हवनकुंडातली आग विझली. ए पंडित, तुला काय वाटलं? तू हिला माझ्यापासून वाचवणार? रागात सुकृती गुरगुरली. तिचं रूप ह्यावेळी खूप भयानक होतं. पंडितजी तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता मंत्र बोलत राहिले. असं ऐकणार नाही तू, हां? तिने आजूबाजूचं पूजेचं सगळं सामान उचलून फेकायला सुरुवात केली. ती शालिनीकडे जातच होती की पंडितजींनी तिच्यावर कोणता तरी अंगारा फेकला की तिचं शरीर जळायला लागलं. सुकृतीची किंकाळी पूर्ण परिसरात भिनली. तुझा मृत्यू आता अटळ आहे. कोणीही वाचवू शकत नाही तुला. तुझा तो अघोरी सुद्धा नाही. त्यांनी पुन्हा तिच्या अंगावर अंगारा फेकला. नाही पंडित, मी एकटी जाणार नाही. जाताना मी कोणाला तरी घेऊन नक्कीच जाणार. असंच सोडणार नाही मी तुम्हाला. ती किंकाळली आणि त्याही अवस्थेत काही बडबडायला लागली. शेवटी ती खाली पडली. तिचं शरीर जळून गेलं होतं. तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटे आले होते. एवढं भयावह दृश्य त्यांनी कधीच बघितलं नव्हतं. शालिनीच्या पोटातून रक्त यायला लागलं तसं अभि घाबरला. शालिनी, काय झालं? त्याने विक्रमकडे शालिनीला काय झालं? त्याने विक्रमकडे बघून विचारलं. शालिनीला काय झालं? त्याने विक्रमकडे बघितलं. आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. विक्रमने त्याच्या माणसांना इशारा केला तसं ते लगेच गाड्या घेऊन आले. अभि शालिनीला घेऊन गाडीत बसला. तिच्या पोटातून खूप रक्तस्राव होत होता. अभिचे तर हात थरथरायला लागले होते. काहीही होणार नाही, स्ट्रॉंग आहे ती. विक्रमने त्याला धीर दिला. हॉस्पिटल मेन सिटीमध्ये होतं. तिथे यायला 15 मिनिटं गेली. विक्रमने आधीच डॉक्टरला सांगून ठेवलं असल्याने शालिनीला ट्रीटमेंटसाठी घेऊन गेले. अभि तसाच बेंचवर बसला. त्याचं शर्ट पूर्ण रक्ताने लाल झालं होतं. अभि, तू चेंज करून घे. विक्रमने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. हे बघ, मृण्मयीला काही होणार नाही. तिने तुला असं बघितलं तर घाबरणार ना ती. त्यामुळे तू चेंज करून घे. त्याने अभिच्या हातात शर्ट दिला आणि बाजूच्या रूममध्ये पाठवलं. तिथे पंडितजीच्या बोलण्यावरून गावकऱ्यांनी सुकृतीचं शरीर दफन केलेलं होतं. नंतर सगळे घरातले गावात पुन्हा परतले होते. विक्रमने फोन करून हॉस्पिटलमधली अपडेट दिली. त्यांच्यासोबत तिथे जाबी होताच. ठीक आहेत त्या आता. रक्त जास्त गेले त्यामुळे शुद्धीवर यायला वेळ लागेल आणि आम्ही काही टेस्ट केल्यात त्याचे रिपोर्ट येतील 2 तासात. मग आम्ही कळवतो. डॉक्टरांनी शालिनीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं. शालिनी, अभिने तिचा हात हातात घेतला. पूर्ण 1 दिवसानंतर आत्ता कुठे तो तिला शिस्तीत बघत होता. किती काही सहन केलं असेल तिने. विचार करूनच त्याला कसंसं झालं. तिच्या डोक्यावर थोडा मार लागला होता, त्यामुळे तिथं पट्टी केली होती. पोटावर ड्रेसिंग केलं होतं. तिचा मलूल झालेला चेहरा एका बाजूला कलांडला होता. अभिने तो सरळ केला आणि तिच्या केसांवर ओठ टेकवले. डोळ्यातलं पाणी तिच्या केसात पडलं. बस, आता लवकर ठीक हो. मी कधीच रागवणार नाही तुझ्यावर. तिच्या हातावर ओठ टेकवत तो तसाच बसून राहिला. त्याला बाहेरून बघणाऱ्या विक्रमच्या डोळ्यात पण पाणी आलं.
तू का आलास? जाबीला हॉस्पिटलमध्ये बघून विक्रमच्या डोक्यावर आठ्या पडला. आता ठीक आहे सगळं घरी, मग म्हटलं इथेच येऊया, जाबी बोलला. विक्रम म्हणाला. आली शुद्धीवर? जाबी म्हणाला. नाही अजून, अभि आहे तिच्याजवळ, विक्रम बोलला. भाई, मला एक प्रश्न पडलाय. सुकृती बोलली होती ती आपल्यासोबत कोणाला तरी नक्कीच घेऊन जाणार. मग आपण सगळे तर ठीक आहोत, तिच्या बोलण्याचा नक्की अर्थ तरी काय होता? जाबी बोलला. तेच मला पण समजत नाहीये, पण तू एक गोष्ट नोटीस केली? ती बोलली आणि नंतरच मृण्मयीच्या पोटातून रक्त यायला लागलं आणि त्यावेळी पंडित पण थोडे घाबरले होते, विक्रम बोलला. पण मृण्मयी तर ठीक आहे ना, हा कोइन्सिडन्स पण असू शकतो, जाबी म्हणाला. तू बोलतो तसंच असू देत, विक्रमने सुस्कारा सोडला. मॉम डॅड येत आहेत उद्या इंडियामध्ये. मी त्यांना मृण्मयीबद्दल सांगितलं तेव्हापासून तिला भेटायला नुसते उड्या मारतायत, जाबी म्हणाला. बरं होईल थोडीफार एंटरटेनमेंट, विक्रम म्हणाला. मिस्टर राणा, डॉक्टरने हाक मारली तसं विक्रम आणि जाबी दोघांनी मागे बघितलं. येस डॉक्टर, प्लीज कम विथ मी, डॉक्टर बोलले. मी अभिला बोलवतो, विक्रम. तो बसलाय ना मृण्मयीसोबत, असू देत त्याला, आपण नंतर बोलू त्याच्यासोबत, जाबी म्हणाला. बरं ठीक आहे. विक्रमने एकदा अभि आणि शालिनीवर नजर टाकली आणि ते डॉक्टरच्या केबिनमध्ये आले. त्यांचे रिपोर्ट्स आलेत आणि ते खरंच खूप दुःखदायक आहेत, डॉक्टर बोलले. व्हॉट डू यू मीन डॉक्टर, विक्रम म्हणाला. आम्ही त्यांच्या ब्रेनचा CT स्कॅन केला. असं वाटतं त्यांना खूप खोल सदमा लागलाय आणि त्या अजून त्यातून बाहेर नाही येऊ शकल्यात. त्यांची काही अंशी मेमरी लॉस झाली आहे, डॉक्टर बोलले. येस डॉक्टर, हे माहिती आहे, जाबी म्हणाला. पण आता ह्यापुढे त्यांनी जुन्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न केला तर नवीन आयुष्य विसरण्याचे पण चान्सेस आहेत, डॉक्टर म्हणाले. व्हॉट, विक्रम बोलला. यस, मी 100% सांगू शकत नाही की असंच होईल, पण असे चान्सेस आहेत, डॉक्टर म्हणाले. ह्यावर काही सर्जरी, जाबी बोलला. नाही, त्यांच्या ब्रेनला काही डॅमेज नाही आहे, तर सर्जरी कशाची करणार? हां, त्यांना मेंटली स्ट्रॉंग बनायला हवं, मेडिटेशन करायला द्या, अशाने ठीक होईल, डॉक्टर म्हणाले. ओके, विक्रमने सुस्कारा सोडला. अँड मोर इम्पॉर्टंट थिंग, त्या ठीक आहेत पण दे हॅव लॉस्ट देअर बेबी. व्हॉट, विक्रम खुर्चीत कोसळला. त्याच वेळी मागे दरवाजाकडे धडपडण्याचा आवाज आला आणि तिघांनी मागे बघितलं. जाबी आणि विक्रमने एकमेकांकडे बघत आवंढा गिळला. हाताला धडू. अभिजित, विक्रमने पुढे जात त्याला धड उभं केलं. हे काय बोलताय? आमचं बेबी? अभिला माहीतच नव्हतं शालिनी प्रेग्नेंट होती आणि आता जेव्हा समजलं तेव्हा त्यांचं बेबी ह्या जगात नव्हतं. अभि, शांत हो, आपण बोलूया डॉक्टरशी. तू असा धीर सोडणार आहेस का? विक्रम त्याला केबिनमध्ये घेऊन आला. डॉक्टरांनी शालिनीच्या हेल्थ बाबतीत खूप काही पथ्ये सांगितली. तिला मेंटली कोणताही स्ट्रेस द्यायचा नाही असं सांगितलं. अभि, आय नो हे चुकीचं आहे, पण मला वाटतं जर शालिनीला बेबीबद्दल काही माहितीच नसेल तर तिला सांगू पण नको. डॉक्टर बोललेत की तिला कोणताही स्ट्रेस देता नाही. विक्रमने अभिच्या खांद्यावर थोपटलं. तो फक्त डोळ्यात पाणी आणून रूममध्ये झोपलेल्या शालिनीला बघत होता. आतमध्ये जायला पाय उचलत नव्हते त्याचे. कोणत्या तोंडाने बोलणार होता तू तिच्याशी आता? सकाळी 9च्या दरम्यान शालिनीला शुद्ध यायला लागली. डॉक्टरांनी ट्रॅव्हलिंग नको म्हणून सांगितली होती, नाहीतर अभि तिला मुंबईलाच घेऊन जाणार होता. पण आता थोडे दिवस तरी त्यांना हैदराबादला थांबणं भाग होतं. एव्हाना घरात पण सगळ्यांना बाळाबद्दल सांगितलं होतं. आई तर शालिनीकडे जायचा हट्ट करत होता, पण आदित्यने त्यांना कसं बसं थांबवलं होतं. सगळ्यांसाठीच तो खूप मोठा धक्का होता. माझं डोकं, अभि, शालिनीने डोक्याला हात लावण्यासाठी हात हलवला, पण ड्रीप लावलेली असल्याने तिला दुखलं. शालिनी, मी आहे इथेच, अभिने तिच्या केसांतून हात फिरवला. मी इथे कशी आली? मी बेडरूममध्ये होते आणि अचानक. तिचं डोकं जड झालं होतं. रिलॅक्स शालिनी, काहीही झालं नाही आहे, तू एकदम ठीक आहेस आणि आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. मी बोललो होतो ना तुला, तू नीट जेवत नाहीस म्हणूनच तू बेशुद्ध झाली होतीस, अभिने तिच्या नाकावर पेंच केलं. पण किती बोलशील शालिनी, आता बरं वाटतंय ना तुला? मग जरा शांती ठेव, आपण नंतर घरी जाऊन हवं तेवढं बोलूया. त्याने तिच्या हातावर ओठ टेकवले. मला सांगायचं होतं तुम्हाला काहीतरी अभि, ऐका ना. तिला काहीतरी आठवलं आणि चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. अभिचं काळीज जोरात धडधडायला लागलं. नाही, आता नाही शालिनी, तू आत्ताच ठीक झाली आहे ना, जे बोलायचं आहे ते नंतर, अभिने तिची समजूत काढली. अभि, एकदा ऐकून तरी घ्या. आय एम शुअर तुम्हाला खूप आनंद होणार. एक खूप मोठी न्यूज आहे. शालिनीने त्याचा हात घट्ट पकडला आणि बेडवरून उठायचा प्रयत्न करायला लागली. स्लोली, अभिने बेड फोल्ड केला, त्यामुळे ती व्यवस्थित मागे टेकून बसली.
अभि, तिने थोडा पॉज घेतला. मी लवकर घरी आलेले ना, तर त्या दिवशी मला खूप विचित्र फील होत होतं आणि माझी तारीख पण उलटून गेलेली. म्हणून निशाच्या सांगण्यावरून मी प्रेग्नन्सी किट घेऊन घरी येऊन टेस्ट केली. अँड गेस वॉट, ती पॉझिटिव्ह होती. अभि, तुम्ही डॅड बनणार आहात. तिने हसत त्याचा हात स्वतःच्या पोटावर ठेवला. बाहेरून येणाऱ्या विक्रम आणि जाबीच्या कानावर तिचा आवाज पडला तसं त्यांच्या काळजाला धस्स झालं. आवंडा गिळतच त्यांनी एकमेकांकडे बघितलं. अभि, तुम्हाला आनंद झाला ना? अभिच्या चेहऱ्यावर कोणतेच एक्सप्रेशन दिसत नसल्याने शालिनीला काहीच अंदाज येत नव्हता. हो, झाला ना. तो कसाबसा हसला आणि तिच्या पोटावरचा हात झटकून बाजूला गेला. दरवाजातून आवाज यायला लागला तसं शालिनीने तिकडे बघितलं. तुम्ही? जाबी आणि विक्रमला बघून शालिनी थोडी भांबावली. साधी चक्करच तर आली होती, तर त्याला हे सगळे? आणि अभिने जाबीला येऊ दिले हेच तिच्यासाठी मोठं आश्चर्य होतं. गाडी तयार आहे, मी डिस्चार्ज पेपर पण तयार केलेत, तुम्ही येऊ शकतात आता. विक्रमने अभिच्या हातात बॅग दिली. चलो मॅडम, अजून किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचा प्लॅन आहे? जाबी बोलला. किती दिवस? शालिनीच्या डोक्यावर आठ्या पडल्या. अभिने रागात बारीक डोळे करत जाबीकडे बघितलं. मी बाहेर थांबतो. त्याने विक्रमचा हात धरला आणि पळतच बाहेर गेला. काय बोलत होता हा? मी काल रात्रीच आले ना हॉस्पिटलमध्ये, शालिनी बोलली. शालिनी, मला वाटतं डॉक्टरने तुला कोणतं तरी दुसरं इंजेक्शन दिले, कारण तू जेव्हापासून शुद्धीवर आली आहे तू फक्त बोलतच आहेस. मी आता डॉक्टरांना बोलवतो आणि तुला बरोबर इंजेक्शन द्यायला सांगतो, अभि म्हणाला. नाही अभि, सॉरी ना, आता मी अजिबात बोलणार नाही. तिने ओठ बाहेर काढत तोंडाला लॉक केलं. गुड गर्ल, अभिने तिच्या गालावर थोपटलं. हे बघ, ह्या बॅगमध्ये कपडे आहेत, तू चेंज करून ये. त्याने तिच्या हाताला धरत व्यवस्थित उभं केलं आणि वॉशरूमपर्यंत सोडलं. ती आत गेली तसं त्याने दीर्घ श्वास घेतला. डोळ्यातलं पाणी पुसत त्याने स्वतःला सावरलं. तिला आता काय सांगायचं, कसं सांगायचं काहीच समजत नव्हतं त्याला. त्यापेक्षा जे होत होतं तसंच होऊ देणं त्याने चांगलं समजलं. अभि, तिचा आवाज आला तसं त्याने गालावर आलेले अश्रू पुसले. हां, जरा कोणती नर्स असेल तर बोलवा ना प्लीज, शालिनी बोलली. ओके वेट, मी आलोच. अभिने बाहेर येऊन आजूबाजूला बघितलं तर सगळेच बिझी होते. इथे कोणी नाही आहे शालिनी, काय झालं? मी हेल्प करतो, अभि म्हणाला. माझ्या ड्रेसची चेन लागत नाही आहे, शालिनी बोलली. शालिनी, कम ऑन, असं सांगतेस जसं. बस समजलं, पण आधी डोळे बंद करा तरच बाहेर येणार मी. ओके बाबा, केले, ये आता, अभि बोलला. शालिनीने हळूच दरवाजा उघडला आणि त्याच्यासमोर उभी राहिली. तिने पाठीवरचे केस पुढे घेतले. पण मला चैन कुठे ते दिसत नाही आहे, अभि बोलला. तुम्ही तर, तिने दात आवळले, पण त्याआधीच अभिने मागून पकडलं. हां, तर तू काय बोलत होती, अभिने तिच्या कानात विचारलं. पण ते ऐकायला जाण्यासाठी ती शुद्धीत कुठे होती. मानेवर जाणवणारे त्याचे श्वास तिला सगळं विसरायला भाग पाडत होते. अभि, तिने ड्रेस मुठीत घट्ट आवळला. अभिने अलगद तिच्या मानेवर ओठ टेकवले आणि बाजूला झाला. जायचं आहे ना शालिनी? हां, त्याचा अचानक दुरून आवाज आला तसं तिने डोळे उघडले. तो भुवया उडत तिच्याकडेच बघत होता. लाजतच तिने बाकीचं आवरलं. हॉस्पिटल बाहेर गाडी तयारच होती. शालिनीला हॉस्पिटल थोडं वेगळं वाटलं. गाडीत बसल्यावर रस्ता पण वेगळाच दिसू लागला. आपण कुठे आहोत अभि? हे मुंबई नाही आहे, शालिनी गोंधळून गेली होती. आपण हैदराबादला आहोत, अभि म्हणाला. हैदराबाद? पण असं अचानक, शालिनी बोलली. डॅडचे फ्रेंड आहेत, आपले जे नवीन क्लायंट आहेत ना मिस्टर राणा, त्यांचे वडील, सो आपण इथे आलोय काही दिवसांसाठी, अभि बोलला. ओ, पण असं अचानक एका रात्रीत का, शालिनी म्हणाली. अभिने डोळे फिरवले. उप्स, सॉरी, तिने हसत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि पोटावर एक हात ठेवून काचेतून बाहेर बघत बसली. थोड्या दिवसांनी आपलं बाळ पण आपल्यासोबत असणार, किती भारी ना. स्वराला किती आनंद होईल ना, तिच्यापेक्षा लहान कोणीतरी घरात येणार म्हणून. नाहीतर आत्तापर्यंत लहान म्हणून सगळ्यांनी तिला खूप छळलं. मॉम, डॅड किती आनंदी होतील. मला कधी एकदा सांगते असं झालंय. अभि, आपण ना असं सरळ नको सांगूया, त्यांना सरप्राईज देऊया. मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. आजींना पण कॉल करायचा आहे, त्या तर आपल्याकडे यायलाच निघतील. शालिनी एकटीच त्याच्याशी बडबडत होती. अभि मात्र तिच्या विरुद्ध दिशेने बाहेर बघत डोळ्यातलं पाणी अडवण्याचा नाकारा प्रयत्न करत होता. काय सांगणार होता तू तिला? ज्या बाळाची ती एवढी स्वप्न रंगवते ते कधीच या जगातून निघून गेले.
सगळ्या गाड्या त्या मोठ्या महालासमोर थांबल्या. अभि आणि शालिनी दोघेही खाली उतरले. खूप विस्तीर्ण अशा आवारात तो महाल पसरला होता. आजूबाजूला हिरवळ होती. महालाची ठेवण वेगळ्या प्रकारची होती. प्राचीन काळ आणि आत्ताची टेक्नॉलॉजी दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात वापरल्या होत्या. खूप छान आहे ना? शालिनीने दीर्घ श्वास घेतला. तिला ते वातावरण जास्तच आवडलं होतं. चला आत जाऊ. अभिने तिचा हात घट्ट पकडला. भल्या मोठ्या प्रवेशद्वारातून दोघे आत आले. तसं वॉचमॅनने गेट उघडलं. पुन्हा मधोमध चालायला रस्ता होता. त्याच्या दोन्ही बाजूंनी कारंजे उडत होते. वाव! शालिनी तर त्या प्रसन्नतेने हरवून गेली. महालाच्या दरवाजात विद्या दोघांची वाट बघत होती. तिने अभि आणि शालिनीची आरती उतरली. शालिनी, आता ह्या कुंकवाच्या पाण्यात हात ठेव आणि इथे भिंतीला लाव, विद्या म्हणाली. शालिनीने अभिकडे बघितलं. तिला थोडं विचित्रच वाटलं. तिच्या हातांचे निशाण कशाला? ते तर घरातल्या मुलींचे किंवा सुनेचे घेतात ना? अभिने तिला डोळ्यांनीच करायला सांगितलं. तसं तिने जास्त विचार केला नाही. त्या तपकड्यात हात भिजवून तिने सांगितलेलं त्या ठिकाणी कुंकवाचे हात लावले. पण तिची नजर बाजूलाच असलेल्या अजून तशा ठशांवर गेली. कोणत्या तरी लहान मुलीचे होते ते, आणि त्या प्रत्येक ठशाखाली वर्ष लिहिलं होतं. ते माझ्या छोट्या बहिणीच्या आहेत, विक्रम म्हणाला. ओ, शालिनी हसली आणि पुन्हा अभिसोबत उभी राहिली. बाळा, आता ह्यामध्ये पाय ठेवून लक्ष्मीच्या पावलाने आत ये. कृपाने तिच्या पायाकडे इशारा केला. हां. शालिनीला आता खरंच समजत नव्हतं. ही सगळी माणसं ज्यांना ती नीट ओळखत पण नव्हती, ती तिच्यासोबत एवढी चांगली का वागत होती? आणि अभि, तो सुद्धा काही बोलत नव्हता. कितीतरी वर्ष झाली घरची मुलगी आली नाहीये. आज तू आलीस तर म्हटलं आमच्या मनाला तेवढीच शांती. कल्पेशने तिच्या चेहऱ्यावर असलेले प्रश्न बरोबर हेरले. मी करते अंकल. शालिनीला एक क्षण आपण सेल्फिश होते असं वाटलं आणि स्वतःवरच राग आला. अभिने तिचा हात घट्ट पकडला. तसं त्या कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवून ती 4 पावलं पुढे आली. आता ते महालाच्या आत आले होते. आतमध्ये पूर्ण राजेशाही थाट होता. मोठी मोठी झुमर, शामियाना सोबतच समोरच्या मोठ्या भिंतींवर खूप सारी पेंटिंग्स लावली होती. फॅमिली पिक्चर होती ती. तिची पावलं आपोआप तिकडे वळली. अभि तिच्या मागोमाग गेली. ती सरळ त्या मधोमध असलेल्या मोठ्या फोटोसमोर येऊन थांबली. त्यात 2 जोडपी उभी होती आणि एक मोठा माणूस होता, आणि त्या जोडप्यांच्या समोर 3 मुलं उभी होती. 2 मुली आणि एक त्यांच्यापेक्षा मोठा असलेला मुलगा. सगळ्यांचा थाट राजेशाही होता. कपडे, केस, शृंगार, उभं राहण्याची पद्धत सगळं टापटीप होतं. बाबा आम्ही आलो. सुकूचा दुसरा क्रमांक आला. अचानक शालिनीच्या कानावर वेगवेगळे आवाज पडायला लागले. तिने दचकून आजूबाजूला बघितलं, पण ते आवाज अजून जवळ यायला लागले. तसं तिने कानावर हात ठेवला. शालिनी काय झालं? अभिने पटकन तिला मिठीत घेतलं. मला इथून घेऊन चला अभि. खूप विचित्र फिलिंग येते. असं वाटतं मी इथे होते. माझा आवाज मला ऐकायला येतोय. ती थरथरायला लागली. तसं अभिने तिच्या पाठीवर थोपटलं. अभि, बाळा, तिला रूममध्ये घेऊन जा. मॉम ज्या आल्यापासून डोळ्यात पाणी आणून तिला बघत होत्या त्या आता बोलल्या. हो. अभिने तिला उचलून घेतलं. नोकराने जी रूम दाखवली त्यात दोघे आले. त्या महालाच्या रूमसुद्धा जुन्या काळातल्या होत्या, पण त्यामध्ये AC आणि मॉडर्न डेकोरेशन केलं होतं. आणि हे जुन्यासोबत नवीन टेक्नॉलॉजीचं मिक्सचर खूप मोहक वाटत होतं. ठीक वाटतंय ना आता? अभिने तिला बेडवर बसवलं आणि स्वतः खाली गुडघ्यावर बसला. हो. शालिनीने त्याच्या केसांतून हात फिरवला. तसं अभि हसला. काय झालं? शालिनी बोलली. आय मिस दिस. त्याने तिचे हात जवळ घेत त्यावर ओठ टेकवले. माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला ना अभि? प्रॉमिस, मी ह्यापुढे खाण्याकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. तिने ओठ बाहेर काढले. यू आर प्रिशियस. तुझ्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे माझ्यासाठी, अभि म्हणाला. अभि, आता आपलं बाळ पण येणार आहे. शालिनीने हसत त्याच्या डोक्यावर ओठ टेकवले. तिच्या तोंडून बाळाची न्यूज ऐकून अभिचा चेहरा खाडकन उतरला. आपण मॉम डॅडला कधी सांगणार आहोत? मला खूप एक्साइटमेंट आहे. मॉमची कशी रिॲक्शन असेल? शालिनी बोलत होती. अभिने घसा खाकरला. शालिनी, माझं ऐकशील एकदाच? त्याने थरथरत तिच्या हातात घेतले. हां, बोला ना अभि. तिने भुवया उडवल्या. आपण ना मॉम डॅड आणि सगळ्यांना मुंबईला गेल्यावर सरप्राईज देऊया. आता काहीच नको सांगूया. चालेल? अभि बोलला. हां चालेल. तसंही काकू तिथेच आहेत, त्यांना पण एकत्रच समजेल, शालिनी बोलली. अभिने सुस्कारा सोडला. काही वेळासाठी का होईना तिचं लक्ष दुसरीकडे वळवलं होतं. आता ह्या उरलेल्या 2 दिवसातच त्याला काहीतरी कारण शोधायला हवं होतं.
तू झोप, मी आलोच फ्रेश होऊन. त्याने डोक्यावर जमा झालेला घाम पुसला आणि बाथरूममध्ये गेला. शालिनी बेडवर झोपणारच होती की तिचं लक्ष त्यांच्या रूमच्या समोरच असलेल्या मोठ्या रूमकडे गेलं. चालत ती त्या रूमकडे आली आणि दरवाजा उघडणार तोच तिचा हात मागे खेचला. मी फक्त कृपाला बघून ती थोडी घाबरली. अरे बाळा, काही नाही, तू इथे हवं ते बघू शकते, फक्त इथे हे जे 3 रूम आहेत ना ते सोडून. कृपाने तिला एका बाजूला एक असलेल्या त्या 3 मोठ्या रूम दाखवल्या. त्या तिन्ही रूमची ठेवण ही एकसारखीच होती. दरवाजाचा पॅटर्न पण मिळता जुळता. ओ थँक्यू काकू. ती कसनूस हसली आणि पुन्हा त्यांच्या रूममध्ये आली. पण राहून राहून लक्ष त्या समोरच्या मोठ्या रूमकडेच जात होतं. शेवटी पूर्ण अंगावर ब्लँकेट गुंडाळून ती विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली. अभि फ्रेश होऊन आला तसं त्याच्या बॉडी स्मेल आणि हातांचा विळखा आपल्या भोवती जाणवला आणि ती अजूनच रिलॅक्स झाली. दुपारी नोकर सगळ्यांना जेवणासाठी बोलवायला आले. शालिनी पहिला आधी आईकडे गेली. आल्यापासून ती त्यांना भेटलीच नव्हती. जेवताना जाबी पण त्यांच्यासोबतच होता. विद्याने आज सगळं शालिनीच्या आवडीचं बनवायला सांगितलं होतं. तिला जसं आवडायचं तसंच. शालिनीला काही आठवत नव्हतं, पण ते सगळं चवीचं जेवण तिला खूप आपलंसं वाटत होतं. जाबी, तू इथे कसा? शालिनीने जेवून झाल्यावर बाहेर फिरताना जाबीला विचारलं. अमेरिकेला जाण्याआधी आम्ही इथेच राहायचो. हा बाजूला बंगलो आहे ना, तो आमचाच आहे, जाबी बोलला. ओ वाव, चल ना जाऊया, शालिनी म्हणाली. आत्ता? जाबीने घाबरून अभिकडे बघितलं. मग कधी? आम्ही 2 दिवसच तर आहोत ना इथे, आणि मला बरं नाही आहे म्हटल्यावर अभि काय बाहेर फिरायला तर नेणार नाहीत. त्यानिमित्ताने मला तुझं घर पण बघता येईल, शालिनी बोलली. शालिनी, अभिने बारीक डोळे करत तिच्याकडे बघितलं. तुम्हाला माझी काळजी आहे म्हणून तुम्ही बाहेर नेणार नाही असं सांगायचं होतं मला. प्रेशर कुकर तापतोय ते बघून शालिनीने आवर्त घेतलं. जाऊया चल, जाबी बोलला. अभिने शालिनीचा हात पकडला. तिघेही जाबीच्या बंगलो बाहेर आले. इथल्या सगळ्याच गोष्टी मला ओळखीच्या वाटतात. असं का? शालिनी बोलली. अच्छा, काय काय ओळखीचं वाटतं? जाबी म्हणाला. जसं की इथला झोपाळा. हा इथे झोपाळा होता ना? शालिनी म्हणाली. होता. माझी एक फ्रेंड होती, ती आणि मी रोज खेळायचो, जाबी बोलला. अरे हे बघ, इथे भातुकलीचं सामान अजून आहे आणि ही तलवार. तुला तलवार चालवता येते का? शालिनी बोलली. माझ्या फ्रेंडला यायची, तू बघ ना ट्राय करून, जाबी बोलला. मी तर पहिल्यांदा हातात घेते, शालिनी हसली. ट्राय करायला काय हरकत आहे? हे बघ, मी पण घेतली. जाबीने त्याच्या हातात दुसरी तलवार घेतली. ओके, लेट्स ट्राय. शालिनीने खांदे उडवले. दोघांनीही तलवार घेऊन पोझिशन्स घेतल्या. जाबीने पहिला वार केला, पण शालिनीने तो बरोबर चुकवला. मनगट फिरवत तिने दुसरा वार केला, तो जाबीने पण चुकवला. त्यांची अशी लढाई खूप वेळ चालली होती. अभि फक्त बाजूला उभं राहून बघत होता. चेहऱ्यावर एक हास्य होतं. शेवटी शालिनीने जाबीची तलवार खाली टाकली. मी जिंकले, तिने धावत अभिला मिठी मारली. यस, कॉंग्रॅच्युलेशन्स माय ब्रेव्ह गर्ल, अभिने तिचे गाल ओढले. जाबी, मला एक गोष्ट समजली नाही. तुझी मैत्रीण तलवार पण खेळायची आणि भातुकली पण, शालिनी बोलली. या, शी वॉज युनिक. तुला माहिती आहे, भातुकली खेळताना ती मला कायम तिचा नवरा बनवायची, जाबी बोलता बोलता बोलून गेला. पण अभिची रागीट नजर जाणवली तसं त्याने जिभेला आवर घातला. खूप मज्जा आली, पण आता मी थकले, शालिनीने जोरात श्वास घेतला. पुढच्या क्षणाला ती अभिच्या मिठीत होती. अहो, काय करताय? मुंबई नाही आहे ही, मला खाली सोडा आधी, शालिनी बोलली. बायकोची काळजी घ्यायला मुंबईच हवी असं काही नाही आहे, अभिने तिच्या नाकावर नाक घासलं. लाजून शालिनीने त्याच्या छातीवर चेहरा लपवला. रात्रीची वेळ, सगळेजण गप्पा मारत होते. तिथे आजूबाजूची माणसं पण आली होती. ते सगळं शालिनीला खूप आवडलं. असं पूर्ण भरलेलं घर बघून तिला मनोमन आनंद झाला. उशिरापर्यंत मजा मस्ती करून सगळे झोपायला गेले. आल्यापासून एकदा पण बाल्कनीमध्ये गेली नाही म्हणून शालिनी तिथे गेली आणि तिचं लक्ष बरोबर समोर दिसणाऱ्या त्या मंदिराकडे गेलं. अभि, तिने हाक मारली. हां, अभिने मागून तिच्या मानेवर नाक घासलं. ते मंदिर कोणतं आहे? आपण जाऊया का? शालिनी बोलली. ते बंद असतं, कोणीही जात नाही तिथे, अभि म्हणाला. एवढं चांगलं मंदिर बंद का केलं? आणि असं जुनं मंदिर हे लोक बंद कसं करू शकतात? तिच्या आवाजात राग होता. शालिनी, रिलॅक्स. आणि मला कसं माहीत असेल मंदिर बंद का केलं? अभिने तिच्या भोवती हात घट्ट आवळले. आपण डॉक्टरकडे कधी जाणार? शालिनी बोलली. डॉक्टरकडे? तुलाही त्रास होतोय का? अभिने पटकन तिला स्वतःकडे वळवलं. नाही, मला आपल्या बाळाला बघायचं आहे. मुंबईला गेल्या गेल्या आपण सोनोग्राफी करायला जाऊया, शालिनी बोलली. हो, अभिने सुस्कारा सोडला.
पण अभि, खरं सांगू, मला ना ज्यावेळी मी चेक केलेलं ना तेव्हा जी फिलिंग जाणवली ती आता जाणवत नाही आहे. आपलं बाळ ठीक असेल ना? शालिनी बोलली. हो असेल. अभिला तिच्या प्रश्नाचं आता काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं. तुम्हाला ओळखेल बेबी आपलं. तिने त्याचा हात आपल्या पोटावर ठेवला. अभिचा हात थरथर कापायला लागला. अभि, तुम्ही एवढे घाबरते का? शालिनी बोलली. तसं अभिने आवंढा गिळला. मी सांगतोय ते व्यवस्थित ऐकशील शालिनी? त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आता अजून तो नाही लपवून ठेवू शकत होता. काही झालंय का? शालिनी, आपलं बाळ, ते आता नाहीये. त्याने डोळे बंद केले. शालिनीचे घट्ट पकडलेले हात सैल होताना त्याला जाणवले. तुम्ही खोटं बोलताय ना अभि? ही अशी मस्करी चांगली नसते, शालिनी म्हणाली. मी खोटं बोलत नाहीये शालिनी. आपलं बाळ खरंच नाहीये, अभि बोलला. नाही. शालिनीचे श्वास फुलले होते. तिने अभिला मागे ढकललं. तुम्ही मारले ना आपल्या बाळाला? तिने शंकेने अभिकडे बघितलं. शालिनी, काय बोलते तू? तुला तरी समजते? अभि म्हणाला. तुम्हीच, म्हणूनच मला हॉस्पिटलला घेऊन गेलात ना? तुम्ही खुनी आहात अभि. मारले तुम्ही माझ्या बाळाला, शालिनी ओरडली. शट अप, तुला काहीच माहीत नाही. अभि तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मागे जात होती. नाही, तुम्ही फक्त माझा वापर केला अभि, पण आता नाही. माझं बाळ नाही तर मी पण नाही. शालिनीने त्याला काही समजायच्या आतच बाल्कनीमधून खाली उडी मारली. शालिनी, अभि जोरात किंचाळला. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा. धन्यवाद.